आज आमचा शेतामध्ये दौरा होता आणि सगळी चिल्ली-पिल्ली घेऊन आम्ही शेतात गेलो होतो. तर कशासाठी तर रोबोट बनवले होते. तर कसले रोबोट ते पुढे सांगतेच, पण त्या अगोदर हे बघा. तर इथे आदूला बसवलंय आणि त्याला थोडंसं खेळवत होते. तर त्याला टोपी वगैरे घेऊन गेलेले ते तास नादी लावत होते, कारण खाली खूप गवत होतं आणि खाली उतरायचं म्हणत होता. आणि गवतामुळे खूप भीती वाटते खरं तर, आणि ते टोचते सुद्धा. तर ते काटेरी गवत आहे आणि इथे वेदन त्याची मस्ती चाललेली होती. आणि इथे शेवाळा बघू शकता किती झाला हौदामध्ये, कंटिन्यू पाऊस होता इकडे. त्यामुळे मग एवढं घाण झालेला आहे हौद. आता हौद वगैरे धुवून घेणार आहेत, त्यामध्ये नवीन पाणी सोडणार आहेत. तरी खाली 2 शेत दिसतात, वावर दिसतात. त्यामध्ये केलेलं आहे भुईमूग, त्यालाच पाणी द्यायला स्प्रिंकलरने आलेलो. आणि त्यामध्ये रोबोट बनवायचे होते. तर शेतातले रोबोट कसले असतात ते दाखवते. तर शेतात येताना चिवडा वगैरे घेऊन आलेले, चिवडा चकली. शेतात असं काही खायला आणलं ना खूप जेवणसुद्धा खूप जातं आणि असं काहीही असलं तरी गोड लागतं, म्हणजे छान लागतं. तर त्याचा आनंद वेगळा असतो. आणि इथं हौद धुवून काढला आणि पाणी सोडतायत. तर वेदची किती मस्ती चालली हौदात बघा. आंघोळ करायची म्हणून रडत होता, पण मी काय करू दिली नाही, थंडी खूप आहे त्यामुळं. आणि हे असे रोबोट केले होते. आमच्या इकडे याला बुजगावणं म्हणतात, तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा. तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला, आवडला असेल तर